ज्यांची ह्या महागाईच्या जमान्यात 2 लग्न झाली आहेत, त्यांनी आमिरशी ईर्ष्या करावी आणि तिसऱ्या लग्नाची तयारी करावी. श्रीमंतांसाठी रोज नवीन आयुष्य असते. घटस्फोट झाला म्हणून ते रडत बसत नाही. नाहीतर आपल्याकडे असं झालं असतं, तर एकीने तर दुसरीच्या झिंज्या पकडून हाणलं असतं. असं म्हणतात, लग्नाचा लाडू खाल्ला तरी पश्चाताप होतो आणि नाही खाल्ला तरी पश्चाताप होतो. एक लाडू खाणे ठीक आहे हो, पण सारखं सारखं, ते पण वयाच्या 60व्या वर्षी, ज्या वयात सर्वसामान्य माणसं नातवं खेळतात, त्या वयात हा अवलिया 3 बायका एकत्र लिहिल्या सांभाळतोय. लग्न तशी वैयक्तिक बाब आहे. कोणाच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये शिरण्याचा ना आम्हाला अधिकार आहे ना तुम्हाला. परंतु जेव्हा तुम्ही प्रसिद्ध व्यक्ती असता, महानायक, अभिनेते असता, तेव्हा ही बाब खाजगी राहत नाही. असं का? म्हणूनच घंटा रिपब्लिकच्या या भागात आपण चर्चा करणार आहोत या अवलियाच्या तिसऱ्या लग्नाची, म्हणजेच सुपरस्टार आमिर खान यांच्या तिसऱ्या लग्नाची. 3 इडियट्स या चित्रपटातील आपल्या लाडक्या रॅन्चो म्हणजेच बाबा रणछोडदासची केस स्टडी काही औरच आहे. म्हणूनच एकदम डिटेलमध्ये आमिर खान व गौरी यांच्या तिसऱ्या लग्नाची केस स्टडीचे विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नावाप्रमाणेच आमिर खरोखरच आमिरीची लाईफ जगत आहे. नाहीतर इथे अजून तिशी पार उलटून गेली तरी गावातल्या पोरांची लग्न जमत नाहीयेत. अरे धूत तुमच्या. आणि बाबा रणछोडदास त्याच्या आजी माजी सर्व बायका एकाच गाडीत घेऊन फिरतोय. तिसऱ्या लग्नात त्यांच्याबरोबर मिरवतोय. सगळ्या बायकांपासूनची मुलं पण एकत्र लग्नात नाचतायत. होतोय निस्ता. नाहीतर आमच्याकडे सख्खी असून सुद्धा जीवावर उठतात. एकुलता एक लेक जरी असला तरी आया त्यांच्या सुनेला जाच करतात. बायका एकत्र आले की भांड्याला भांडी लागतात. त्या भांडणाचा तमाशा जगाला दाखवतात. आपल्याकडे तशी म्हण आहे, 2 बायका आणि फजिती ऐका. त्यावर अगदी आपण सिनेमे सुद्धा बनवलेले पाहिले आहेत. इथे तर आजी माझी बायका एकत्र येत आहेत, नवऱ्याच्या लग्नात सहभागी होत आहेत. नाहीतर आपल्याकडे असं झालं असतं, तर एकीने तर दुसरीच्या झिंज्या पकडून हाणलं असतं आणि तिसरीचा तर विषयच नाही. इथं एक संभाळता नाकी नऊ येते आणि तिकडं तिसरं चालू आहे. भारी दमान. आणि पहिल्या दोघींच्या उपस्थितीत म्हणजे बाबा रणछोडदासचा विषयच लय हार्ड दिसतोय. एरवी जातीबाहेरच्या मुलीशी लग्न केलं किंवा दुसऱ्या धर्मातील मुलीशी लग्न करण्याची क्रांती केली तर गावकी भावकी तू आमच्यासाठी जणू काही मेलास अशीच वागती. तुम्हाला काय रीत भात आहे का नाही? आणि कधी कधी तर त्यांचा सैराट होण्याचीही घटना आपल्या कानावर येत असतात. पण आपला बाबा रणछोडदास म्हणजे रॅन्चो हा खरखरच क्रांतिकारक आहे म्हणावं लागेल. कारण बघा, स्वतः आमिर हा मुस्लिम धर्माचे पालन करतो आणि त्याच्या 3 बायका इतर धर्माच्या. आपल्याकडचे धर्मवेडे लव जिहाद म्हणून किंचाळत बसले असतील. परंतु हा अवलिया सर्व परंपरा जातीपाती मांडणारे, धर्मद्वेषी, रूढीवादी या सर्वांना जामफाट्यावर मारून आपल्या आजी माजी 3 बायकांसोबत मिरवत आहे. त्याचबरोबर इथं एक बायको असणाऱ्यांची बायको रोजच स्वयंपाक बनवलेला कसा झालाय म्हणून विचारत राहते आणि तिचा बनवलेला पदार्थ कितीही बिघडला असला किंवा साधं मीठ जरी कमी असले तरी इथं तोंड उघडण्याची सोय नसते. काय रे माकडा, मी छळते वैर माझ्या नवऱ्याला. नाईलाज असतो, नवऱ्याला छान म्हणावंच लागते. काय माहित हा आमिर कसा काय मॅनेज करतोय. यांचं गुपित हेच आहे की आमिर खरंच पैशांच्या बाबतीत आमिर आहे. त्यांना कमवलेला बक्कळ पैसा त्याच्या ओझ्याखाली बाकी सर्व गोष्टी दबून जातात. घरात कोणी त्याच्या विरोधात आवाज जरी केला तो त्यांना महागडे गिफ्ट फेकून हाणत असेल आणि त्यांचं तोंड बंद करत असेल. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आमिरने 3 लग्न करत असताना भारतीय कायद्यांचे कुठेही उल्लंघन केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे कायदेशीर बाबतीत तो अडकत नाही आणि कोर्टांच्या चक्रांपासून तो स्वतःला बरोबर वाचवतो. त्याचप्रमाणे त्याचे ज्या स्त्रियांसोबत विवाह झाले त्या सुद्धा स्वभावाने गरीब व समजूतदार असते. त्यांनी आपल्या पती आमिरशी असणारे नाते संपुष्टात आले आहे हे बहुधा मान्य केलेले असावे आणि त्या आपापल्या मार्गाने पुढे चालत्या झाल्या असतील व आमिरचाही मार्ग मोकळा करून देण्यात त्यांना शहाणपण वाटले असेल हे नक्की. जा सिमरन, जा जी ले अपनी जिंदगी. आमिर जसा श्रीमंत आहे तसाच त्याच्या बायकाही श्रीमंत असणार. नाहीतर आपल्याकडे गरीब लोकांमध्ये 7 जन्माची गाठ आहे, काही केल्या तोडणार नाही. माझ्या जिंदगीचे वाटोळे केले म्हणून मी त्यालाही जगू देणार नाही. त्याच्याशी कोर्ट कचेऱ्यांमध्ये लढत राहील, त्याची चांगली जिरवते, बक्कळ पोडगी घेते. त्यांचा मुर्दा गाडला त्यांचा. असले गरिबीचे चाळे त्यांनी केले नाही. श्रीमंतच खरे जगतात, बाकी गरीब काय कोर्टाच्या व वकिलाच्या फीज भरतच आयुष्यभर त्रास करून घेत असतात. श्रीमंतांसाठी रोज नवीन आयुष्य असते. घटस्फोट झाला म्हणून ते रडत बसत नाही, ते पुन्हा सुरू करतात व आयुष्याची मजा घेतात. तर मित्रांनो, ही केस स्टडी बघून ज्यांच्या वयाची 30 वर्षे उलटून गेले अथवा अजून लग्नच जुळलं नाही त्यांनी चाळणीत पाणी घेऊन जीव द्यावा. ज्यांचं एकच लग्न झाले आणि तेच त्यांना जड जात आहे त्यांनी आपली मान शरमेने खाली घालावी व गप्प संसार करावा. ज्यांची ह्या महागाईच्या जमान्यात 2 लग्न झाली आहेत त्यांनी आमिरशी ईर्ष्या करावी आणि तिसऱ्या लग्नाची तयारी करावी.
बाकी आपलं काय जातंय, काय देतील पळवाटा काढून करत राहा अजून 4-5 लग्न, त्याला काय होतंय, देशाचं काय घंटा होत नसते, घंटा रिपब्लिक झाले एवढंच नक्की. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला अवश्य लाईक करा. तसेच तुमच्या तिन्ही बायकांच्या अकाउंटवरून घंटा रिपब्लिक या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच घंटा बटन अवश्य दाबा.